आहे ना हो थांबा पकडल्यावर खाली नळ नाही ना मित्रांनो नमस्कार, आपण आहोत माळखेडमध्ये, तहसील मेकर, जिल्हा बुलढाणा. आणि हे शेत आहे, शेतामध्ये फार्म हाऊस आहे आमचे आदरणीय अनिल लंबे यांचं. आणि मित्रांनो इथे सोयाबीनचे पोते पाहतोय, पण या पोत्यांना मध्ये जे सोयाबीन भरलेलं आहे हे खाण्यासाठी उंदीर येतात. आणि हा शेतीचा सगळा परिसर आहे. आणि चक्क या सोयाबीनच्या पोत्यांवर आपण पाहतोय दोन मोठे जाडजूड अत्यंत विषारी असे घोणस प्रजातीचे दोन साप लपेटून एकमेकांना या पोत्यावर पसरलेले आहेत, पहुडलेले आहेत. मित्रांनो नागापेक्षा 18 पट विषारी असणारा जगातील क्रमांक 1 चा विषारी वायपर म्हणून गणला गेलेला अत्यंत घातक असा हा साप आहे. दिसायला जरी तो शांत दिसत असेल तरी तो केव्हा अंगावर उडी घेईल सांगता येत नाही. 5 फुटापेक्षा जास्त अंतर जवळ जाणे या सापासाठी धोकादायक असतं. आणि मित्रांनो आता आपण त्याच्यापासून 3 फुटावर उभे आहोत. त्याने जर ठरवलं उडी घेऊन आपल्याला चावायचं तर तो हमला करू शकतो. म्हणून आम्ही आजूबाजूला जे लोक साप पकडताना मध्ये येतात त्यांना सांगत असतो की थोडं तुम्ही बाहेर दुरणं बघा. मित्रांनो जगातील पहिल्या महिला सर्परक्षक सर्पमित्र वनिता ह्या आमच्या अनिल भाऊच्या फोनवर इथे उपस्थित झाल्या. आज आमचे पर्यावरण संरक्षक स्वर्गीय पुंडलिक दादा मापारी यांचा अंत्यविधीचा कार्यक्रम होता लोणारला. आणि तिथे आम्हाला फोन आला. आमचे स्वर्गीय पुंडलिक दादा मापारी सुद्धा पर्यावरण मित्र आणि अरण्य ऋषी होते. ते म्हणायचे की वनिताबाई तुम्ही, मी इकडे मरून जाईल आणि तुम्ही कुठेतरी साप पकडत असणार. आणि त्यांचे शब्द आज अक्षरशः खरे झाले की त्यांच्या अंत्यविधीला आम्ही तिथे असताना यांचा फोन आला आणि ती अंत्यविधी प्रक्रिया पूर्ण करून आम्ही तडक इथे अनिल भाऊ लंबे यांच्या घरी आलो. मित्रांनो आता आज जो दिवस आहे हा अमावस्येचा दिवस आहे, मौनी अमावस्या आहे. आणि या अंधाराच्या पिरियडमध्ये साप हे निशाचर असल्यामुळे जास्त सक्रिय होतात आणि विषारी साप जास्त आढळतात. अतिशय सावधपणे आपण हा साप पकडणार आहोत. आणि हे खेड्याचं वातावरण आहे, इलेक्ट्रिसिटी केव्हाही जाऊ शकते. आपल्याला चांगला लाईटचा प्रबंध करायचा आहे आणि चांगले प्रखर प्रकाश देणाऱ्या बॅटरी जवळ आमचे परमेश्वर लंबे दादा इथे कोरा कपडा घेऊन आहेत. लोकांचं असं म्हणणं असतं की जेव्हा दोन साप एकमेकाला लपेटलेले असतात किंवा मिलन अवस्थेमध्ये असतात तेव्हा त्यांच्यावर कोरा कापड टाकला पाहिजे, ही एक अंधश्रद्धा आहे. मित्रांनो कोरा कापड टाकायला नकळत आपण जवळ जाऊ शकतो. आणि अशा परिस्थितीमध्ये या सापाची अटॅक रेंज 5 फुटाच्या आत आहे. जर तुम्ही अति जवळ गेले तर तो कपडा अंगावर टाकताना, ते कापड अंगावर टाकताना तुम्हाला चावू शकतो. डेडली डेंजरस, व्हेरी वेनमस अँड अग्रेसिव्ह वायपर snake friend Vanita, when she attend the rescue call, we need the plastic jar, sticks, shoes and safety precautions but it's a dangerous viper. The words तुम्ही केव्हा पाहिले होते भाऊ साप? 4 वाजता. आम्हाला फोन केव्हा केला? 4:15. मित्रांनो मागील सतत 2 तासापासून अनिल भाऊने साप राखून ठेवले आहेत. आणि खरं तर जेव्हा एखाद्या ठिकाणी साप निघतो ना तेव्हा गावकरी खूप गर्दी करतात किंवा ते साप पकडणं खूप अवघड होऊन बसतं कारण लोकांचा गोंधळ असतो. तर सर्पमित्रांना आपण सर्वांनी सहकार्य केलं पाहिजे, साधन सामुग्री जुळवली पाहिजे. हे जगातील क्रमांक 1 ची विषारी साप आहे ज्यांना पकडताना सर्पमित्रांचा जीव सुद्धा धोक्यामध्ये असतो. त्यामुळे दिलेल्या सूचना अनिल भाऊंनी काटेकोरपणे पाळल्यात, त्यांचं अभिनंदन.
आणि मित्रांनो काही क्षणाच्या अवधी त्याला आपण पकडून घेणार आहोत. जो वेळ चाललाय तो फक्त एक बरणी शोधण्यासाठी चाललाय. तर आणखी मिळाली 2 साप एकत्र आहेत आणि आपल्याला संधी द्यायची नाही त्यांना, पटापट पकडून घ्यायचे. आता ते मोकळे झालेत त्यामुळे एकाने डोकं तिकडे केलंय, एकाने इकडे केलंय आणि त्यांना कसंही आपण जवळ पकडायला गेलो तर अत्यंत धोकादायक अशा अवस्थेमध्ये ते बसलेले आहेत. जायला कुठे जागा आहे? दोस्तों एडोल स्नेक है, दोनों भी जबरदस्त है. जो कपडे का विषय चल रहा था, सापाच्या अंगावर जे कापड टाकायचा विषय चालला होता त्याबद्दल थोडक्यात स्पष्टीकरण असं आहे की कुठेतरी बिळामध्ये या सापांची मादी बसलेली असते. ती एक विशिष्ट प्रकारचा द्रव सोडत असते आणि ते त्याचे द्रवाचे जे धुलीकण आहेत ते वातावरणामध्ये मिसळलेले असतात. त्यामुळे हवेमध्ये जे धुलीकण असतात ते धुलीकण नर साप आपल्या जिभेवर गोळा करतात. त्यांची चटचट बाहेर येणारी जी द्विभाजी जीभ असते ती जीभ त्यांचं एक संवेदनशील ग्रंथी असते. झुरळाला जसं 2 दांडे असतात किंवा ज्या तुम्ही उंदरांना विषा बघताय ती यांचं जे संवेदनावाही अवयव म्हणजे जीभ असते ती अन्न प्रक्रियेत भाग घेत नाही. ती खालच्या जबड्यात गोल नळीमध्ये ठेवली असते. सापाचं तोंड बंद असलं तरी साप जीभ बाहेर काढू शकतो आणि त्यानं तो वातावरणाचा आढावा घेतो, कुठं भक्ष्य आहे, कुठं मादी आहे, कुठं काय आहे. तर मित्रांनो बऱ्याचदा ते उंदीर शोधण्यासाठी या तंत्राचा वापर करतात. पण जेव्हा त्यांच्या मादे हिटवर असतात आणि कुठेतरी आजूबाजूला असतात तेव्हा असंख्य नर मिरलोत्सक खून त्या मादीकडे येत असतात आणि जवळजवळ आले की त्यांची गर्दी होते आणि मग त्यामध्ये शक्ती प्रदर्शन होतं आणि त्यामुळे ते नर एकमेकांना मारत असतात, एकमेकांना चावत असतात. आणि आपण म्हणतो की आमच्या शेतामध्ये 2 साप डान्स करतात. कधी कधी त्यांच्या समलिंगी प्रकार उद्भवलेला असतो आणि आपण म्हणतो की सापाचं मिलन सुरू आहे. मित्रांनो सापाचं मिलन हे शीतरक्ताचे प्राणी असल्यामुळे असंख्य असे त्यांचे शत्रू आहेत जे त्यांना ट्रॅप करू शकतील. कारण साप हा आयुष्यात एकदाच मिलन करतो, मादी सगळे शुक्रजंतू खेचून घेते, त्यानंतर नराला प्रचंड थकवा येतो आणि जर मादीला काही खाद्य नसेल तर ती स्वतःच्या नर बदला घेतो. हे सगळे लोकांचे गैरसमज आहेत. उघड्यावर असा कपडा जर आपण सापाच्या अंगावर टाकला धनलाभ होतो किंवा असंख्य फायदे होतात असा लोकांचा गैरसमज आहे. मित्रांनो हा अक्षरशः खोटा. मॅडम इथं झाकणाची ट्रायल घ्या. साधा कट जी पूर्ण तयारी झाली आहे. इथे आदरणीय लंबूभाऊंनी एक त्यांच्या घरातील 3 पत्र्याचा गोल डब्बा इथे आणून दिलाय. तुम्ही बघू शकता. याच्यामध्ये आपण एक रिकामं पोतं टाकलंय. सापाला लपायला जागा, गारवा आणि अंधार आवडतो त्यामुळे त्याला आपण आधी कृत्रिम अशी लपण्यासाठी जागा करून दिली आहे. तो याच्यात टाकल्यानंतर पटकन आत जाऊन लपून राहतो. वरनं झाकण लावल्यानंतर आपण सुरक्षित त्याला जंगलातून सोडू शकतो. मित्रांनो कोणताही साप पकडताना त्याचं प्रदर्शन करू नका. त्याला बळजबरी सापांच्या प्राणघातक हल्ल्याला बळी पडलेले आहेत आणि काही गतप्राण सुद्धा झालेले आहेत. म्हणून मित्रांनो साप पकडणे ही एक लढाई असते. साप पकडणे ही खूप मोठी जीवितवाची खूप मोठी त्याला असं म्हणता येईल की एक रिस्क घेतलेली असते आपण आणि म्हणून अत्यंत सावधपणे करायचं हे काम आहे आणि यासाठी शिक्षण प्रशिक्षण आवश्यक आहे. जे निष्णात आणि तज्ञ सर्पमित्र आहेत त्यांनीच अशा पद्धतीने सापाला पकडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जे नवीन किंवा शिकाऊ सर्पमित्र असतील त्यांनी कृपया कोणत्याही सापाला केवळ आमचे व्हिडिओज पाहून पकडण्याचा कोणीही धाडस करू नका. साप पकडण्यासाठी तुम्हाला रीतसर सगळी सापाची माहिती आणि त्याचं प्रशिक्षण घेणं अनिवार्य है। दोस्तों, हमारे वीडियोस देख के कोई भी सांप पकड़ने का दुस्साहस ना करे, क्योंकि सांप पकड़ने के लिए शिक्षण एवं प्रशिक्षण की नितांत आवश्यकता होती है, जो कि बहुत सारे सर्प मित्र सांप पकड़ते समय सांपों की प्रदर्शन करते हैं, स्टंटबाजी करते हैं, और इसी दरमियान बहुत बार जहरीले सांपों का उनको दंश भी होता है, और सर्प दंश के कारण बहुत अच्छे जो हमारे स्नेक रेस्क्यूअर है, सर्प मित्र है, वो भी कभी कभार सांप के घातक हमले का शिकार बन जाते हैं और उसमें वो बहुत बार उनकी जान भी जाती है। तो दोस्तों, कोई भी खतरे से भरा काम ना करिए। ये जो सांप है रसल वाइपर है, कभी भी छलांग लगा सकता है, कभी भी उड़ सकता है, और अगर एक बार कॉन्शियस हो गया तो फिर कंट्रोल नहीं होता। ये बहुत घातक और जहरीले सांप होते हैं। एक समय में 100 बच्चों को अपने पेट से बाहर निकालने की क्षमता रखता है, और लाख से 18 गुना ज्यादा जहरीला है। काट खाए तो बचने की संभावना नहीं होती, और प्रथम उपचार को समय नहीं मिलता। चलो, धन्यवाद दोस्तों, आपने अच्छा सहयोग दिया। हमारा यूट्यूब पे चैनल है कृपया सब्सक्राइब करें, उसे देखें। माइक
ठीक आहे मोकळ्या याची गरज नाही द्यायची हो ते गाडी थोडं जरी खालीवर झालं आमचा आटपला करायचं वाट मारायला पहिले कुठे साहेब आपलं चॅनल आहे याच्यामध्ये तुम्ही चॅनलवर गेल्यानंतर तुम्हाला सबस्क्राईब करून देतो थोडी रेंज आपण तो शेतात आणि ऑप्शनची गरज नसते आपण चॅनल घालू कमी ऑक्सिजन काय ते देव पावत नाही आलं ओके आता डीपी फोटो आपण चॅनलला येतो चॅनलला आल्यानंतर इथं होम दिलेलं आहे मग खाली दोन आणखी चॅनल आहे त्याच्यामध्ये शास्त्रीय माहिती सापांची सापचावल्यावर काय केलं पाहिजे विषारी कोणते पावन सापांची चमक माहिती आमची मुलंच चॅनल चालवतात